लय दिवस झालं भाऊ तात्याला आहे ना गावात नेलंच नाही. पाऊस पडला ना तात्या हमेशा पारावर जाऊन बसायचं आहे का नाही तात्या. आज आहे ना तुला अख्खं गाव फिरून आणि तू चल. अय श्याम्या थांब उघड दुकान चल. यार आत्ताच लावलं मी उघड कुठं मला अर्जंट काम आहे जायचंय भाऊ. अरे 5 मिनिटं उघडेव ना काय उघडणारे काय काय होईल झिसिंग का काय. काय पाहिजे होतं तुला? मला एक पोंग्याचा पुडा दे आणि काकाला आहे ना कट्टल आणि काड्याची पेटी दे. काका? हा कोणता काका? कोणता काका म्हणजे मा चुलता दिसा ना का काय तुला डावळ्यान दिवसा. तुला येडबीड लागला काय झालं यार? तू काका मरून झालं ना वर्ष. अय भाऊ दे ना तुला सांगितलं बघा काका तुम्हाला द्याय ना तू कट्टेल आणि ते. काका बोलतो काय? हा बोलतो माझ्या संग तुला काय करायची तुला सांगितलं तेवढं कर राव. काकाच्या नावाखाली बिड्या फुकायला लागला काय तू? कोण तू ए नकले हे नाकाने वांगी सुलस चल दी पाटक्याच दी. म्हणजे या काकाच्या हस्ती आहेत का काय? हा काकाच्या हस्त्या ठेवलेल्या आहेत त्यांचं आहे ना जी बांधायचंय थडग. हा. अरे बावळाटा अशा हस्ती कुठे घेऊन हिंडत असतेत का? याच्यामुळे तू असा संसार वाढला ना. कोण ए मग? गप्पय अरे काका भाऊ, त्यांची जर व्यवस्थित विल्हेवाट लावली नाही ना तू हस्ती जर गंगा अर्पण केल्या नाही हा. तर ती पिढ्या मागे लागत असती. त्याच्यामुळे तू बायको नांदताना घरात आडी अडचणी येतात लेकरू बाळ व्हायना. तुला कसं कळत नाही रे? ह्या हस्ती तेव्हाच गंगा सोडायच्या असत्यात. आता तुला ती विधिवत सोडावं लागेल माहितीये का आता? ए बाकी नको सांगू तुला द्यायची की नाही कट्टील आणि ते सांग. अरे भाऊ मला आहे ना लय उद्योग येते तो मग तेवढंच काम नाही. काका बोलला आणि बिडी कट्टल दे मला. काय काका हा की मनोहर काकाचं घरी. हा ए झाले काय कोणाशी बोलतो? कोणाशी म्हणजे माया काकाशी बोलतोय. कुठे काका? कुठं म्हणजे हे काय येत आहेत माय काका. काका बघा त्याचेच किती आज गोंडच दिसतोय. पुण्याला राहतो एक फ्लॅट घेतलाय पुण्याला मस्तपैकी अभ्यास करतोय. आता तू नोकरीला बी लागणार आहे. ए यार झालं काय डोकं फिरलं काय? काका कुठे? कुणाचं पुन्हा डोकं फिरलंय तुझं? माझं कस काय डोकं फिरेन. अरे मग काका कुठं आला मध्ये? ओय काका इथे दिसत नाहीत का? काय आहे? काय म्हणजे माय काका इथं. अरे पण कशात आहे? कसं असं कसे काका आहेत? असे कसे म्हणजे माया काकाचे हस्ती याच्यात मी डोळ्याचे एक हे तोंडाचं हे सगळे याच्यात ठेवलेले. अरे झाल्या या हस्ते अशा ठेवायच्या नसतात तरी घरात बाबा ते नदीत सोडून दे काकाला जा पटकन. का नदीत कमी सोडून द्यायचं माझ्या काकाला. तुला काय वाटत का नाही रे त्याच्या कस काय म्हणला नदीत सोड. अरे बाबा माणसं गेले ना की हस्त्या नदीत सोडून द्याव्या लागतात. माग पिढा लागती पिढा येडा झाला काय? म्हणजे माया माग पिढा लागली म्हणजे काका ठेवलं म्हणून पिढा असे तोंडाला हाडू कशी नाही. काका मला समजून सांगायचं अरे तू तेजसकडे लक्ष दे. तेजस किती अभ्यास करतोय त्याचे गुण घे चांगले सांगायचे तुझ्या बद्दल. काका बद्दल तू वाईट बोलतो माया. अरे थांब जरा तू बडबड बडबड. अरे बाबा मी चांगलंच सांगतोय की काकांच्या हस्त्या आता नदीत सोडून द्यावं लागतात. असं ते असं त्यांच्या सोबत ठेवायचं नाही त्यांना असं. गब्बस तेजस मी एकदा आहे ना टीव्हीवर पाहिलं होतं या हस्त्या ठेवायची आणि त्यांची समाधी बांधायची म्हणून मला नको ज्ञान शिकून जा चल निघ. अरे कुठं काही नाही को ऐकू त्यामुळे डोक्यावर परिणाम व्हायला लागला म्हणून तू असं बडबड करून राहिला. हा भाऊ दे माझ्या डोक्यावर परिणाम. मी माझ्या काकाची समाधी बांधणार. अरे झाल्या अरे ऐक झाले गेलं पुरतं कामातून गेलं. भाऊ चांगलं झालं 2 काय दिवस. डोकं फिरलं काय झाल्याचं माझं डोकं खराब झालं. ए तेजस हा? कम बडबड करतो. अहो माझं नाही त्या जाल्याच्या डोक्यावर परिणाम झालाय. काय झालं आता? तुम्हाला माहित नाही? नाही हो अहो दगड सोडून द्या ते परवडले एक वेळेस. मग अहो त्यांनी त्या चुलत्याची जी हस्ती ना हा. ती घेतली वाटतं घेऊन अख्ख्या गावात हिंडू राहिलाय. चुलतीच्या हस्ती हा चुलता गेला झाला 1 वर्ष. तेच सांगतोय डेपुटी. पण तो काय करतोय माहिती का रस्त्याने काकाशी गप्पा मारत चाललाय. काका बघा गाव कसं आहे काका बघा हे कसं आहे काका ते कसं आहे. अरे म्हणलं तू कोणाची गप्पा आणतो? नाही म्हणे हस्ती माझे काका आहेत जे अजून आहेत म्हणे इथं. अरे येडा जायला हास्य ठेवलं काही नाही काही. त्या हस्त्या नदी पात्रात सोडून गेल्या पाहिजे त्याचं विसर्जन केलं पाहिजे. हे सांगितलं मी त्याला म्हणलं गावावर काय आणायचं संकट करून पिढा मागे लागायची बाबा तुझ्या घरावर बी पिढा मागे लागायची ते फेकून दे. मागे ते पिढा कायमच आहे पण काका इतका देव माणूस अवमा हे गेला तरी माझे पैसे ज्याला पैसे ठेवून गेला होता. काका त्याला जापायचा जीव होता काकावरती पण येडा एक काय झाला ते हस्ती कवर 1 वर्ष झालं वर्ष श्राद्ध झाले आता 10-12 मी दिवसापूर्वी. तेच सांगतोय ते म्हणतो नाही नाही मी टाकू शकत नाही म्हणलं नदीमध्ये माझे काका त्याला डोक्यावर परिणाम झालाय. सदा भाऊ आशेने अहो सांगावं लागेल त्याला समजून त्याच्या घरच्या घरी
अख्ख्या गावाला पिढा लागेल. ते हस्ती जर माणूस गावात चांगला हा. होता पण जीव अडकलेला असतो ना त्याच काहीतरी उलट पालट होत. बरोबर मला म्हणतो तुला काकाने कधी जीव लावलाय तू असं बोलतो अरे म्हणलं मी चांगल्यासाठीच बोलतोय त्याला समजून सांगायचं ना. काकांना नदी सोडून दे चांगलं असतं मी ते सांगत होतो त्याला पण नाही ऐका ना काहीच तो ना ऐकायचं चला बरं येडा जे आले सांगावं काय लागेल कमाल आहे हो. हे बघा काका आपण येत आता पारव आलोत निवांत मस्त पैकी बसा. तुम्ही पाऊस पडले का काय मी यायचे का ना इकडं आहे का नाही. हे बघा आता निवांत बसा असं अवघडले आणि नका बसू असं पाय सोडून खाली बसा ना बसा. काका हे बघा डेपुटी आणि साधा भाऊ आली यांना राम राम घाला घाला हात जोडून राम राम. कोणचे काका आहेत कोणचे म्हणजे राम राम घाला मा काकाला. राम. काकांनी तर पाय नाही सोडले खाली. सोडले तुम्हाला दिसत आहेत का मला दिसत आहेत. ए येडा जाल्या अरे ह्यो काका कवर जतन करून ठेवला काका तवा राम राम करून नदी सोडून द्यायचा. कोणाला काकाला हा? अहो विसरले का काय डेपुटी काकाचं एकदा मतदान पडलं म्हणून विजय झाले तुम्ही बघा सदा भाऊ कशी विसरले. अरे पण ते असते आता वर्ष श्राद्ध होऊन महिना होत आलाय. आता द्यायचं ना तिकडं काय गाव टोक्याला प्रवरा संगमला सोडून द्यायचं विसर्जन करायचं काकांच्या आस्तीचं का घरात घेऊतले ते घरात आता तू गावात घेऊन फिरतोय. अरे इतके दिवस हसत्या ठेवीत नाही झाले या हा, काकाला हलू नका त्यांना त्रास नका देऊ मोकार बसले त्रास तर नाही निवांत. देत दादा ज्याला वर श्राद्ध होऊन गेलंय तो तवाच पाण्या सोडून यायचे ना तो पाण्या सोडे नव्हते तवा. नाही डेपुटी मी टीव्हीवर बघितलं होतं त्या काळ्या व्हाईट टीव्ही नव्हती का काकानेच घेऊन दिली ती त्याच्यावर बघितलं होतं की ती हस्ती जपून ठेवायची आणि मग त्यांचं मोठं ते मंदिर बांधायचं. मंदिर अरे हा कधी बांधितो कसं बांधितो कशाचं मंदिर आहे तो. कशाचं म्हणजे हा तो आजा कोणचा लय मोठा संत होता खेकडे खाऊ खाऊ मेला आज नाही चुलताय चुलता चुलता. चुलता आणि लय मोठं मंदिर बांधायला लागला तू दादा तुला आम्हाला माहिती जीव लावित होता पण अख्ख्या गावावर बाला डायशील तू ही वर्ष झालं तू घरामध्ये वर झाडवर बांधून ठेवले मला आता तेच म्हणत होता. राव द्या ना वर्ष बर मग काय झालं माझ्या काकाला मी माझ्या काकाचं लय मंदिर मोठं बांधणार आहे मला लय जीव लावायची माझ्या नावावर जमीन होणार आहे माझ्या काकाची. अरे मग म्हणून जमीन मंदिर ओसरतो बांधायचं. टाका लोकांना कोर्टामध्ये घेऊन जातो काय मा काका होता म्हणून दाखायला. मग तिथं त्यांनी बोलले पाहिजे ना माझ्या काका बोलते तिथं सही बी करायला बसलीत. आयला सदा भाऊ झाल्या गावातले येडे पहिले गोळा करून बाहेर काढले पाहिजेत गाड्या नाही तर गावाला येडं करते नाही अक्षरशः. बरं जाऊ द्या मग मी काय करायला पाहिजे तुमच्या शहाण्या डोक्याने सांगा. अरे जालू त्या हस्त्या आहेत ना त्या कसं आहे घरात अशांतता होती आत्म्याला काही गोष्टी कमी पडलेल्या असत्या त्या आत्मा इथंच फिरवतो. आपला पवित्र नदी संगमावर आहे ना विसर्जन करायचं घरचे जायचे त्याची थोडी पूजा घालायची सोडून द्यायच्या. नाही नाही साधा भाऊ मला त्यांची समाधी बांधायची त्यांचं जर विसर्जन केलं तर मग कस काय जुळन. ए जुळणवाल्या अरे इतके दिवस काय ठेवली समाधी तवाच बांधायची ना वर श्राद्ध झालं ना आता. अहो तवा बांधायची डेपुटी पण माझ्याकडे आता पैसे नाहीत ना आता कसे बांधू मी पैसे आले की मी बांधीन मग. अरे दादा तो याला अजून 10 वर्ष पैसे न्यायचे मग 10 वर्ष राहत्या का असत्या या कुजून जात्या. मला तुम्ही सांगा डेपुटी तुम्ही तुळस कितीची घेतली ते दगड कोणता आहे तो दगड कोणता आहे मला सांगा. काळा दगड होता तो जाल्या ते तुळशीचा दगड काळाच असतो मग त्या दगडात न्यायचं काय आलंय आता. मला तो दगड वापरायचा आहे 51,000 रुपयाची तुळस आहे का नाही मला 51,000 रुपये दगड आणून वापरायचा आहे. 11,000ची तुळशी डेपुटीकडे आहेत थोडेफार पैसे पण ती काही समाधी बांधायला देतील का. नाही नाही मग द्या ना डेपुटी जाल्या, तुम्ही. तुला सांग का आता आहे ना लोकांना लय आड निघायला लागले हे लोक आता समाध्या उकरून नदीत टाकायला लागलीत. तुला सांगू का पूर्वी काय करायचे लोक सत्पुरुषाच्या ते इजिप्तला वगैरे ममी ठेवायचे म्हणजे त्याला आहे ना बांधून बिंधून ठेवायचे ते जतन करायचे. आता तो जमाना नाही राहिला आणि आता बोलत आता हे देवा लोक वगैरे काय सांगत आहेत जर तुम्ही हस्त्या बिस्त्या ठेवल्या किंवा समाध्या बांधल्या तर ते तुमच्या मागे पिढ्या लागती. तुला मला तर वाटतं तुझ्या घरामध्ये भांडणं तोंड आहेत ना 100% हस्त्यामुळे होत असतील. कारण की चुलता रोज बघतोय तुम्हाला मारामाऱ्या करताना चुलता म्हणता सण कशाला रे यांना शांत ठेवायचं यांच्या घरात अशांतता पसरत आहे. एक काम कर चांगली गाडी कर चुलत्याला वाजीत गाजीत ने आणि कुठेतरी संगमावर नदीच्या संगमावरती नेऊन सोड चुलत्याला नैवेद्य वगैरे दाखव पाया पड आणि परत मागे ये. बघ तुझं किती सुख समाधानी होतंय. नाही नाही डेपुटी मी काय नदी सोडणार नाही मला समाधी बांधायची माझ्या चुलत्याची. अरे असं कर ना मग ये. काय म्हणते दगड बिगडाचा आता लय खर्च येईल आपण आहे ना भेंड्याच्या याच्यात बांधू नाही मातीच्या नाही भेंड्या. साधा भाऊ मग त्याला बाहेरून संगमरेवर लावू शेजारी जागा तुला बी ठेवू तुला बी त्याच्यात टाकू दोघांचे बी समाधी चुलते पुतणे गुन्हे गोविंदन राहते. हे आता पियाला ना तर चुलत्याची पुतणे समाधी संगत बांधावं लागेल. साधा भाऊ आड बोलत आहेत तुला जाल्या ऐक हे किरकिरी बिरकिरी भानगडी बंद बरोबर होत्या. नाही नाही मी ऐकतो मग मला मदत करा समाधी बांधायला आता. लगेच. समाधीवर लय जोर आहे रे तुझा नाही, नाही. लयच लयच लय धर्म. बाई लग्न करता का होता का तुम्ही नवरा आणि बांधता का द्या ना मग मंगळसूत्र 51,000 द्या ना आपण चांगली सल्ला समाधी देणं बांधू. मागात पडत आहे. दादा
आम्ही सल्ला देणं काम आहे. ते चुलता उचल आणि त्या नदीमध्ये नेऊन टाक या गाडग्या सहित. गावाला नको पिढा लावू, नाही तर तो मागं बी पिढा नको लावून घेऊ. अहो गावासाठी चला. चांगलं काम केलं साधा भाऊ, बघितलं का कसं डेपोडी लगेच उठून गेले 51,000 माहितले ते. बरं जाऊ द्या, ते जाय ना का त्यांना माणुसकी नाही, तुम्हाला निश्चित माणुसकी. तुम्ही तरी थोडीफार मदत करा, लगेच समाधीला चालू करतो. हा ती जपून ठेव. मी आहे ना गावात आहे ना आता पुस्तक छापितो, समाधी वर्गणी, आणि मग ती गोळा करतोय. दात नको काढू, पाडीन. समाधीला पैसे मागतो. डेपुटी, ओ डेपुटी. काय रे? अरे ये ना ते घरी ठेवून, नाही ते टाकून ये कुठंतरी. डेपुटी तुम्ही सांगितलं ना, माय डोकं तवाच उघडलं लगेच. उघडलं पारो, ना? हा. तुला उशिरा लक्ष देत असतं. मग जा, ये जा, आज आजच जाय आणि ते संगमावर सोडून ये. पण सांगा मोर सोडवायला एक काम करा ना, हात करा ना असे पुढे. काय हे धराय काका, हा. आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने सोडून या ना. हात कर पुढं, नाही नाही हात कर पुढं. नाही, सोडा माग नको तुम्ही. देऊ काका, मा काका नव्हता, तुझा काका होता. आ, तुम्ही- अरे जाल्या को माया माग बालट लावी तू काहीतरी. बालट नाही लावेस. मग काय नाही, काय होत नाही, कुणाला सांगत नाही मी. तुम्ही तुमच्या पदर जा, सोडून या. माझ्याकडे पैसे नाहीत ना. अरे पैसेच नाही, पैसे काय लागत आहेत त्याला? जायला यायला खरेदी 400-500 रुपये लागत संगमवर, प्रवर संगमला जा आणि सोडून ये. आणि तुला सांगतो हे माया माग नको देऊ दादा. नाही, नाही. माया माग एक तर घरा माग पिढा लागली, काही ना काही किरकिर चालू राहते. तुम्ही सोडा. अरे काका तो आता मी कसं सोडू काका तो? अहो तुम्ही सोडा, मला बाकी माहित नाही भाऊ. तुम्ही अरे सोडा. ऐक ना, ऐक ना, पळू नको. एक काम कर, सदा भाऊ चल. आम्ही दोघं तुला म्हणलो तो सल्ले देणं आता अवघड झाले. कारण विधी विधी घालायचे म्हणलो किती पैसे लागत. बरा तो काका आमच्या मुळे उठला विधीला. चल सदा भाऊ. सदा भाऊ थांबा, ही पिढा लावली माझ्या पाठीमाग. हा, एक पिढा लावली. ही पिढा माझ्या पाठीमाग ही हस्ती घेऊन आली. या काकाचा सोक्ष मोक्ष लावा. अहो डेपोटी, काकाचा सोक्ष मोक्ष गावातल्या प्रतिष्ठित माणसांना लावायचा. तुमच्या मागे पिढा मग आता आमच्यावर सोडून देतात काही. तिथे सल्ला द्यायला होते ना तुम्ही माझ्या बरोबर. अहो, आता ह्यो माझ्या घरी घेऊन आला, याला सांगावं का नाही काही? तो योग्य माणसाच्या घरी आला. अहो गावातल्या प्रतिष्ठित माणसाच्या हस्ते विसर्जन झालं तर काकांना बी समाधान लागल. असं ना, नका काढून पाय घेऊ, नका माझ्या माग बालन लावू काहीतरी. जाल्या हो घेऊ काका, बघ नाही मी रोडवर टाकी ना काका तो आपटीन. ओ नका, डेपटी रोडवर नका टाकू. नका लागन काकाला त्याच्या. आजच्या आज काका काय झालं ना, साधा भाऊ तुम्ही बी होते सांगायला पिढा तुझ्या माग लागली म्हणून. आजच्या आज काका सोडायचा आपल्याला तिकडे अरे नेऊन. सोडायचं तर तू जा ना, घरातले लोक लागत आहेत त्याला, आम्हाला काकांना कशाला आम्ही लागतो? सोडायचं का? ग्रामपंचायत सदस्य नाही लागत का काकाला सोडायला? अहो 4 माणसं बी लागत आहेत, पण माझ्याकडे पैसे नाहीत ना डेपुटी. चला ना तुम्ही सोडायला. काय तुला आहे ना 200 रुपये आम्ही देतो आणि जा तू घेऊन जा. कोण? काकाला पिशीत घालून घेऊन जा एसटीनं. काकाला एसटी मी दाखव, एसटीतून जरा बाहेरचा नजारा दाखव काकाला. जा घेऊन. काय नाही नाही, तुम्ही चला दोघं बी, नाही तर मी माझ्याकडे घेणार नाही काकाला. ती खर्चीला पैसे नाहीत आणि समाधी बांधायला चालला होता काकाला. एक आज त्याला खर्चीला पैसे नाही सोडायला जायला. काय गाव टोक्याला अरे, समाधी गावाची बांधतो. वर्गणी करून दावा केलाय. काका जर काका सांभाळून ठेवला येणे, काका उपाशी मारला ना, काकाचा आत्मा अजून गावातच भटकत असेल, तेव्हा सोडून यायचा काका. अहो चला ना मग आता सोडायला. आता सोडलं तुम्ही आले तर चांगलं होईल ना, आपण मस्त मोठी शांती घालू. तुम्ही दोघं प्रतिष्ठान. नका बाबा, तुझं लयच मोठं रे. तू तोंड मोठं वासत फक्त. लय मोठी बाकी आहे शांती ना, घालू. तू काही मोठे नाही. लय मोठी समाधी बांधू. हा. अरे काकाने तो करता जमीन ठेवली तर काकाला जमीन इकल्यावर बांधायचं होतं ना. मग हसते छाव काय नाही काका. अहो, काकानी दहाव्याला सुद्धा त्याच्या याला पैसे ठेवले. तो याकडे काय, तू तर सगळं वाटोळ झालेलं आहे तो. बरं डेपुटी असं करा, तुम्ही शाने हाताने जा आणि एक काम करा, हे धरा तुमच्या हातामध्ये बरं का, हसू नका. एक काम कर भाऊ, आजच्या आज तो काका सोडून येऊ नाही तर गावाच्या मागं लागत. तू पटकन त्या काकाचे काय कपडे बिकडे असतील ना ते घेऊन ये. साधा भाऊ मी गाडी. हसू नका तुम्ही मागं लावू नका एकट्याच्या. जायचं सगळ्यांनी संगत जायचं गावात. मी श्याम्याला घेतो, त्या तेजसला घेतो, जाऊन येऊ, आंघोळ बी करून येऊ गंगेमध्ये. तुमचा बी पाप धुता येईल. ऐका. काका सदा भाऊन पाहिजेत ना. ऐका काका, आता बोलायला लागले. काका धर हातात. एक काम करा, तुम्ही ना इथंच थांबा. तुम्ही जाऊ नका, मी गाडी घेऊन येतो आणि लवकर काकाची कपडे बिडे घेऊन ये. तुम्ही ग्रामपंचायत पण थांबा. जर मी तुम्ही गाडी घेऊन आले येतो ना. नाही, हा? तुम्ही जर आले नाही तर काका माझ्या घरी आणा. तुम्ही फक्त थांबा तिथं बरं का. आणि काकाच्या पुतण्या लवकर घरून जाऊन कपडे बिपडे घेऊन ये. आला आता हा, तुमच्या हा. चारावर दिसायला लागली काका बद्दल करतय. काकाचे जुने कपडे, चपला बिपला सगळं सगळं घेऊन ये. काकाचं काहीच नको ठेवू. काही ठेवू नका. काहीच ठेवू नका. आजच्या आजच सोडून हा, देऊ काकाला. काकाचे फोटो बी आण. हा चला. अरे काय खात बसले राव तुम्ही, त्या हस्ते सोडायला चालले तर तुम्ही खात बसले काय कुठे? खात भेटलं म्हणजे? तिथे खाऊ ना काहीतरी. अहो खरी घेऊन सो दिलं नाही तुम्ही आम्हाला. भूक लागली मारण्याची. ए तू जाले रे. काय माहिती आता मला धर नाही पण तो. अरे त्याच्या चुलते त्या हस्ती सोडायला जायचे, त्याला बघून यायचा. पळ पुढे ये, बघ पटकन त्याला विचारून ये. हा. अजून हस्ती त्याच्या चुलतेच्या ना आम्हाला वाट बघायला लावले. त्याला बोलतो.
अरे तुम्हाला घरून आवरून येतो की सगळे आले तर आपण तरी आहे ना इथे येऊन जेवण करून आपण राहू उपाशी काय दादा हो. खायची वेळ आली आपले करून नाश्ता आहे, हातची माझा सोय हात ठेवू. अवघडलाय आज कर रे हा चाम्या राम्या तुमच्या हातले भाऊ ते काका आहे आपल्याकडे नको आहे ना होय त्याच्या. नको आपल्याकडे जबाबदार नको बोलू. हा. आईला काकाला जिवंत होता लुटलं बरं काय भोऱ्यानी. बोल नका तुम्ही खा मी हाताने भरतो तुम्हाला हा, ए, बरं अरे का? काय चाललंय राव तुमचं तुम्हाला पाहिजे का? इथं काय काय सीन काय चाललाय तो माणूस हातात उभा करून ठेवला तुम्ही काय अरे कशाला तोंडाला पाणी सोडित ते डेपटी बोलत आहे पहिले कोण दे फेकून ते अरे त्या राव फेकून त्या पुढे आपल्या मग काय राड आहे ते म्हणून करून नाश्ता दातानी एवढं जमलं तुला ते ठीक आहे का म्हणे यायला काय नु हे का आला आला काय रे आलं का झाल्या गेलो त्याच्यात मग जेवण येते तुम्ही आणि ते हसते बघा ह्यो झाल्या आता आहे का आपण काय सोडायचे असते आता हे? काय म्हणलं येत नाही का नाही तो म्हणे त्यांना सांग मी नाही येणार म्हणे अरे, अरे, डेपुटी म्हणून जबाबदारी नव्हती अरे पैसे घालतो तो ना म्हणून आम्ही तू चलते सोबत आमच्या नाही म्हणला तो एक काम करा आता हे संपलं. पटकन जाऊ ते संपत तिकडे खायचं नको ध्यान देऊ की गावातलाच माणूस आहे आता त्याची नाही परिस्थिती जाल्याची हस्ते सोडायची आपण जाऊन जाल्याची होती ना आपण सोडू बसा तो परत नाही पोलीस केस बी द्यावा हस्ते चोरीला नेलं म्हणून हा तो माणूसच नाही ना आपण त्याच्या पैसे चला चल चल ते उलटे भांडणं परत यायचे. चांगली पेड आहे भाऊ इथं बसलंय आहे का इथं बसलंय तिकडे नदीकडे जायचं इकडे कुठं चालले तुम्ही आम्ही नदीकडे जायचं ना ए त्याचे या बुटात ते- टाकायचे हा? तोंडावर बुटाड अरे हाणायचे तोंडावर. तुझ्या चुलत्या हातच्या सोडायच्या तू खुशाल म्हणतो येणार नाही म्हणजे आमच्या गावासाठी मेला काय तो चुलता माझा एकट्याचा चुलता होता काय तुमचा नव्हता काय गावाचा माणूस नव्हता त्यो अरे अरे, भाऊ, बस मग आता तुला आमच्या चल म्हणलंय गावातला ना, म्हणजे आमच्यासाठी लय गावातला उपकार नाही, करून मग गेलाय ते वारला म्हणजे तो चुलता पण तो हाताने सोडायचे तर आम्ही खर्च करतो ना तू पैसे म्हणून तोंडला पितो आम्हाला कळत नाही का नको घालू तू पैसे माझ्याकडे काय पैसे नाहीत भाऊ. आहे का मी काय म्हणलो अरे मग पैसे जाऊन दे पण सोबत तर सोबत चला. चल ना आमच्या. काका, तुझ्या हाताने हाताने सोड ना सोडा. तुला नाश्ता बिष्टा घालून काकाची पूजा घालून तुला परत माग आणतो तुम्ही सगळे येणार ना हा सगळं. अख्ख्या गाव नाही येणार अख्ख्या गावाची गरज नाही आम्ही अख्ख्या गावाचे प्रतिनिधी म्हणतो आहे बरोबर आहेत चालतंय. चल हा वाजत गाजत तिथे दे बुंदी घेऊ बुटी. हा? मी काय म्हणतो हस्त्याबरोबर याचं विसर्जन करायचं का? हा हे खरंय मग बघ, असे बोलतो अरे मग चाष्टा येत करते नाही. चाष्टा करते सदा भाऊ मला गप्पा तर ना इच्छा आहे ना. जाऊ द्या हस्त्या सोडून आल्यानंतर येतो त्याला तुम्ही आता काहीच नका चला म्हणू. चला 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 हा, त्यांना अरे, खर्च करा. ए, याला काय पुढं, करू? सदा पुढं बसा, भाऊ पुढं बसा. हसते आहे ना सोडताना काकाला तिथं बुंदीला आवडायची बुंदी हा. घेऊ हा. अजून भात घेऊ काकाच्या याच्यावर टाकू याला बी चारू आणि येताना येऊ हा? हा एक कट्टल ठेवू. हा चला. कट्टल ठेवू हा? हा 90 बी लागते काकाला नाही घेऊ ना घेऊ चला चला बसा ओ डेपुटी बस माग बस बस ना माग माग कुठं मग मी गाडी चालली ना काकाच पुढे बसणार फक्त दोघच जाणं पुढे बसणार तुम्ही सगळे मागे जण बसा अरे येडा डोक्याच्या काकाला घेऊ चौघ माग बसते का तू घेऊन बस ना काकाला पुढे मी बसतो हा इकडून. बस 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 नाही, नाही, अरे नाही. मांडीव काकाला धक्का लागून देऊ नको असा बस मांडीवर घेऊ एक काम कर एक काम कर काका तू गाडी घे काकाला मी मांडीवर घेऊन बसतो नाही नाही जुळणार नाही काका पुढे बसते तुम्ही सगळे माग बसा नाही आले तरी चालेल ह्यो पाठ्यात जाले आणि काका आणि गाडीच जाईन फक्त हस्ती सोडायला सगळेच विसर्जन लय रे, करीत आणि डेपोच्या गाडी गावाचा सकट. सगळ्याचा तळताट लागतो या काकाला आत्म्याला कुणाला? चल, बस 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 तळतळ नाही लागणार हा, बस बस बस. नाही, बस नाही, ना गाडी चालली एका माकर बसा आता चला पिढा आलेली आहे. बस भाऊ पाठीमागे हा बसा. बस 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 काकाला नीट ठेव बसा तू जाय भाऊ इतके नका येऊ काका सोडायला घरी गुरु बघ पळ चल बसा बस जाता भाऊ बसू दाटीवर रोटीनं अहो येईन का नाही तर आपलं विसर्जन गाडी करीन गाडी चांगली झाली तो त्याचा काका आहे ना सोबत काका बरोबर आपण बी जातो मग काकाला नीट घे रे भाऊ सांभाळून चला आत घ्या टिंगार चला जाम जा ना. काका जाम बस हा पुढं बघ पुढे बघ काका जात नाही कुठं बघ हा, चल काका 1,20,000 वजा 90,000 30,000 अवघड आहे राव या महिन्यात 30,000 दे नाही अजून व्यापाऱ्याला आणि गल्ल्यात तर रुपये नाही उधारी आहे ना काय महिनाभर फुकट केल्यासारखं झालंय बा माझं तर जेव्हा बघतीस तू माझ्याकडं मला आमदार झाल्यासारखं वाटतय अगं पारे जेव्हा बघतीस तू माझ्याकडं मला आमदार झाल्यासारखं वाटतय ना 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 नी न न माझ्या धंद्याचं लयच अवघड झालं पण दिवसेंदिवस काय आलं श्याम्या रोजाने गेलेलं पुरत हा लय विचार करतोय काय आले काय नाही बाबा काय सांगू तुला आता काय सांगतो सांग ना मग हो चांगलं आहे चाय रोजाने जातो कमी कमी पैसे तरी भेटत तुला लगे हातात आमचं काय नुसतं काम करायचं आणि माल आणायचं आणि काम करायचं आणि रुपये हातात राहायना सदांक आता टेन्शन मध्ये असते राव श्याम्या तू जेवलं का
मग आपलं कसं आहे जेवण खाऊन मस्तपैकी बाहेर निघायचं टेन्शन घ्यायचं नाही भाऊ. आज त्याला काम ठेकेदाराला फोन केला तेव्हा काम नाही तुला म्हणलं बरं झालं भाऊ काम नाही तर आपला जीव सुखी. काम नाही तर सुखी मग अवघडे भाऊ इथं मग हिशोब केला तर मला घास घ्या ना घशाच्या हाताखाली. बरे हसो तो खुशाल काय हो. तुझे ना देखो तो चैन मुझे आता नहीं तेरे सिवा कोई और. हा खरंय खरंय. बरं जाऊ दे चल पारा बसू. बो जाय तू इथं ₹1 करायचं बर्डे मला आधीच महिना फुकट गेलाय वाया गेल्यासारखा. अरे तात्यान ते आले असते त्यांच्या गप्पा छप्पा तर ऐकू जुन्या. तू ऐक भाऊ तू भरण गप्पानी पोट मग नाही भरायचं ना जा. अरे आज न उद्या होईन दादा त्याच काय टेन्शन घ्यायचं राव तू एवढं लय टेन्शन घेतो रे. तुला काय करायचंय भाऊ संसार प्रपंच जा. बस भाऊ एकटाच. अगं पण काय पैसा करत राहते वर्ष तुला अक्कल आहे का ग? काही तुला कळत नाही काही? अगं पैशाशिवाय काय होतं का ग? पैसे असले तर सर्व काही होतं. मग हे तर तुला कळतं ना, मग पैसे जपून ठेवता येत नाही का? एवढा खर्च करायची काय गरज आहे? खर्च पैसा येतो खर्चच होणार. काय खर्च होणार तुला तर कळतच नाही. किती वेळ सांगितलं मी का संसार करताना काय रे तू गप्पा बैस रे. ह्या मैत्रिणीशी बोलते काय? एवढ्या तर ताप होता तव्यावर चपातीला भाजन ना. ए नाही घेतो रिकामा डोकं का तू इथं माणसाच्या डोक्यामध्ये काय पैशाची गणगण तुझं काय चाललं रे? पैसे धंदन म्हणजे काय आलं काही नाही आलं मैत्रिणीच्या मोबाईलला बॅलन्सला पैसे नाही ती मला मागतील माझेच ऑलरेडी पैसे तिच्याकडं. मग तिचा प्रॉब्लेम आहे ना. आपण मग माझे पैसे तिच्याकडे द्यायला नाही ना मला. मग देते ना आल्यावर एवढं काय ताप होता राव. मग मला गरज नाही पैसे त्याचं काय? अवघडे पावसा पाण्याचा जा बाई तू. आणि ए बाई तुला मी सांगून ठेवते तू पहिले माझं पैशाचं काम कर बरं. तुझ्या नवऱ्याला सांग बरं तू. हो शामराव एक काम करा बरं ते मी एक नंबर देते त्या नंबरला रिचार्ज मारा बरं एक. रिचार्ज मारा. हा अहो तोंड काय बघताय मारा ना पटकन. एक तर मग मला ऑनलाईन तरी पैसे द्या मग मला मारता येईल. इथं माझीच पंचायत झाली कुठं ऑनलाईन पैसे मारती. ही असं वाटतं ना काय करून काही नाही का कधीतरी एक काम करत जा ना तुम्ही माझं. काय काम करू माझं 20,000 नुकसान झाले. कस काय? दर महिन्याला 50,000 नफा होत असतो. हा 30,000 झाला. हा. 20,000 तोटा झालाच ना माझा. मग 30,000 तुमचा नफा पण झाला आणि विचार कस का तोटा झाला? अरे म्हणजे दर महिन्याला माझं टार्गेट असतं 50,000 नफा कसा व्हायलाच पाहिजे दुकानातून तर गोष्टी भागतात ना. तो 30,000 झाला म्हणजे 20,000 नुकसान झाला की नाही. आता महिना परत येणार आहे का? नाही गेले ना 20,000 माझे. आता मला ते टेन्शन आलं कसं कव्हर करायचं पुढच्या महिन्यात. अहो इथं माझं काय टेन्शन आणि तुमचं काय टेन्शन. मला रिचार्जचं काहीतरी करा. पैसेच नाही माझ्याकडे ऑनलाईनला कुठे रिचार्ज मारती. अहो शामराव तुमच्याकडे आता पैसे नाही. कधी असले तर तुम्ही म्हणता काय मी मारतो म्हणून. अहो कधीतरी तर मला मदत करत जा. कधी येता माझ्याकडनं काही बी घेऊन जाता. पैसे लागले तरी माझ्या इथून देता. अहो फक्त 400 रुपयाची बीपी वाढन तुझा. काय वाढन? बीपी वाढन बीपी. अहो माझा बीपी वाढन नाही. माझा बीपी कायमचा उडायला बसला आता. तुम्ही पहिले सांगा माझं रिचार्जचं काय करता? मी ते काम कर तुमच्या ऑनलाईन असेल ना 200-300 रुपये मला 400 रुपये मारा 350 रिचार्ज मारायचं मला. तुझा रिचार्ज संपलं. अहो ते मैत्रिणीचा संपला माझ्या फोनवर मारा तुम्ही. ते ऑनलाईन पैसे मी तिचे मारते. मैत्रिणीच्या रिचार्ज साठी एवढी ये. अहो दर म्हणाल ती माझा मारते मला तिचा मारायचा आता. भाई तुमचा साठा लुटो तुम्हीच बघा मला नका सांगू. उद्या परत म्हणशील मी कोणाला मारला माझा नंबर आहे का तो माझ्याकडे अहो पण पैसे माझ्या अकाउंटला मारा ना प्रूफ राहील ना. माझ्याकडे नाही ना पैसे. तुमचं जाते मी घरी काही खरं नाही तुमचं. काय तंतन आहे वयाची तर मला माझं पडलंय. हिची तंतन ऐकून घ्यायची वेळ आली आता. एक काम एका दिवशी पण पूर्ण होत नाही माझं. नको 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 झालेली काय करावं हेच कळत नाही. सुगंधा काय? अरे एवढी कम पेटली असे ट्याम्ब्यावानी निसता भाडकाच भाड 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 भाड. काय बरोबर मी चालले होते माझी एक तर माझं टेन्शन मला माहितीये. अगं शांत होय दर्शक डोकं आहे ना असं शांत ठेव बर्फ ठेव बरं त्या डोक्यावर. काय बर्फ ठेव ते बर्फ ठेवल्यानंतर माझे काम होणार आहे का लगेच ते सांगा मला पहिले. 100% काम होणार. काय काय होईल? तुम्ही कोणी सांगितलं तुम्हाला डोकं शांत ठेवल्यावर लगेच काम होता? अरे कोणती गोष्ट कधी शांत ठेवून जर केली ना ती परफेक्ट होत असते. माझ्या डोक्यात जाऊ नका. आधीच माझ्या डोक्यात तारा सगळ्या हल्लेला आहे. मी कशाला जाऊ तुझ्या डोक्यात आधीच कोणतरी भुसकाट शिरलंय त्याच्यात गेला पेंडा करून. शांत बसता का तुम्ही? झाले घरी. अरे झालं तरी काय ते सांग ना. अहो माझ्या मोबाईलला आणि माझ्या मैत्रिणीच्या मोबाईलला रिचार्ज मारायचा होता. हा. तिने मला पैसे दिलेले होते माझ्याकडे ते खर्च आले. मग मला तिला पैसे टाकायचे होते. मग मी तिला म्हटलं तू मला दे. तिच्याकडे द्यायला नव्हते. मग मी शामरावकडे गेले. शामरावला म्हटलं माझ्या मैत्रिणीच्या मोबाईलला रिचार्ज मारून द्या नाही तर मग तुम्ही माझ्या ऑनलाईन मारा. ते म्हणजे माझं एवढं नुकसान झालं तेवढं नुकसान झालं 30,000 झालं 40,000 झालं. ते मला सांगून काय होणार आहे? माझं एक रिचार्जचं काम तुम्ही करू शकत नाही यार. मग काय फायदा आहे तुमचा मला गावामध्ये असून? 100% तो काम होणार. चिमणीवाणी भाड 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 करू नको ना. चल श्याम्याकड मी सांगतो अहो नाही करत ते सर गावची चिकट आहे. कोण? ते शामराव. अरे जे आले सांगितलं 100% रिचार्ज मारणार. फक्त शांत बस. टिटवी आणि टिव टिव करू नको तिथं मी सांगतो त्याला. चल ठीक आहे चला.
ते बघ इथं बसलाय डोक्याला हात लावून साधा काचा डोक्याला हात लावून कमून पेटून दिलं रे ह्याला मी काय पेटून दिले तिला काय पेटून दिलं काय तुम्ही माझा रिचार्ज करून दिला असता मैत्रिणीचा तर काय बिघडलं असतं एवढी तंतन झाली असती का माझी हळू जरा शांत बोलला मी आधीच माझं डोकं दुखत आहे आणि तू अजून ओरडू नको मोठे तुम्हाला बघून माझं जास्त डोकं दुखायला लागला आता काय झालं काय म्हणणं आहे तुझं रिचार्ज मारून द्या माझ्या फोनला मैत्रिणीच्या हा दिन रिचार्ज मारून काय अडचण नाही राव रिचार्ज मारायला रिचार्ज मारलं काय अडचण नसते तुला सांगू का इथं रिचार्ज असतो 290 हा आणि ही देणार फक्त 300 रुपये अहो मग मी 1 रुपया शिल्लक देणार तुम्हाला हा ना देते ना काय एवढं टेन्शन अरे घ्यायचं भाऊ त्या फोन पे रिचार्ज केला का हा. 304 रुपये कापी ती अहो मग ते माझं काय नुकसान माझं हे का मग ते 4 रुपये ते फोन पे कापी देईन तुमचं म्हणजे 4 रुपये माझा घाटा मला काय फायदा रिचार्ज मारून सांग बरं म्हणजे 4 रुपये माझं नुकसान सर्व्हिस देऊन हिने उलट मानलं पाहिजे शामराव 310 घ्या हा म्हणजे वाटलं तुम्हाला काही माझ्याकडनं बाई माणसाकडनं म्हणजे गावातल्या सुगंधाकडनं तुम्ही पैसे शिल्लक घेणार का अरे तुम्ही दोघं बी असेच ना लय ताणताना अरे रुपयावरून भांडत असते तू कुठं 4 रुपयाहून श्याम्या तू 4 रुपयाहून अरे दासिक माणसाची जाण कर 4 रुपयाहून भांडतो काय आणि एवढं टेन्शन मध्ये बसला का म्हणून तू म्हणजे नाही करावं मग अशी 20,000चं नुकसान झालं या महिन्यात धंदा नाही हा, मग त्याचं काय एवढं टेन्शन घ्यायचं मागच्या महिन्यात किती प्रॉफिट झालं हे सांग 50,000 झालं का नव्हतं या वर्षात धंद्यात नफा तोटा चालूच असतोय राव एवढं काय टेन्शन घ्यायचं आज हे माणूस उद्या नाही टेन्शन घ्यायचं नाही रिलॅक्स राहायचं माणसाने हा विषय नाही कसं जगलं पाहिजे आनंदी एकदम आनंदी हा रुपया येऊ नाही तर जाऊ त्याचं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही जाऊ दे मारतील रिचार्ज प्रेम खात्यात रिचार्ज मारतीला ऐकलं का नाही आणि तू बी ना तू मारतो तरी हा चालेल. तू बी ना लय ताण नको करू एखाद्या दिवशी जाशील वर जाऊन काय उपयोग होईन का एवढं मित्रासाठी अहो करते. पण मग त्यांनी पहिलेच मारला असं तर मग माझी एवढी तंतन झाली असती का जालू म्हणतो ते बी खरंय सुगंधा मागच्या महिन्यात जास्त माल विकला जास्त नफा झाला या महिन्यात कमी माल विकला तर कमीच नफा होईल ना नुकसान तर काही नाही माल तर जागेवरच आहे ना झाले तर बरोबर आहे बरं मी काय कशाच्या मागं पळतोय नफ्याच्या नफा तर झालाच आहे ना ऑलरेडी मला पण मी अजून जास्त नफ्याच्या मागं पळतो तर काय करणार एवढा पैसा कमवून तरी मी भरोसा नाही सुगंधा आता मी इथे अचानक हृदय करायला झटका आला गेलो सकाळी कमवलेला पैसा जागीच राहणार आहे झाल्या उलट जाल्याचं म्हणणं बरोबर आहे रुपा आणि जाल्या व्यवस्थित जीवन जगतील जेवढं येतंय तेवढं मस्त मजेत खातेत पाठीमागं बघता येईल ना काय पुढं आयुष्य येते रोज खायचं रोज करायचं आणि आनंदीत जगायचं आपण नुसतं टेन्शन घेत जगवतो बरं हे मागे बँकेत ठेवलेले पैसे कोणाला काम यायचे मीच कमवतोय आणि मीच वापरलं नाही तर फायदा काय त्या पैशाचा आपलं जीवन पण आपण जगलो पाहिजे नुसता रुपया करत विचार करायचा आणि वेळ बरबाद करायचा जाल्याचं म्हणणं मला पटलं तुला सांगू सुगंधा खरं कोणी जीवन जगत असताना आनंदी तर रुपा आणि जाल्या खरंच आहे आपण नुसतं आबशी जगण्याकडे चाललोय हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे काही नाही उपयोग मग आपण आहे ना पैशासाठी जगतोय पैसा मिळवायचा खरं तर आहे ना जगण्यापुरता जेवढा पैसा आहे ना बास सुखी जगला पाहिजे आपण त्याचा आनंद घेतला पाहिजे आपण सांग. काय उपयोग आहे मग तू सांगशी आम्ही आपण किती पैसे साशेले आपले पोरं सांभाळते ना आपल्याला तुला माहितीये का काय नाही घेऊन बसलो ते जाऊ द्या आता पोरांचं काय आता आपण याच्या पुढे लक्षात ठेवायची ही गोष्ट चालतंय ना. बुवा. मग. दुःख- प्रत्येकाने आलेला प्रत्येक क्षण आनंदी जगायचा आणि हे बघ खरंच. वाट्याला दुःख प्रत्येकाचे येतं बरोबर आहे की नाही ते दुःखात सुद्धा आनंद शोधायचा आणि पुढे चालायचं मग काय रात्र झाली की दिवस येतो दिवस झाले की रात्र येते तसं सुख दुःख हे चालूच राहतं मी आता इथून पुढे अजिबात टेन्शन घेणार नाही आणि तुला सांगतो खरंच झाल्या आठवड्यातून एक दिवस मस्त सुट्टी घेणार आणि एन्जॉय करणार बायकोला घेऊन फिरायला जात जाणार पैशाचा उपभोग घेतला पाहिजे ना काय जीवन जगवतो सांग बरं मग आपण तुम्ही तसे लय पैसे कमवता ना हो. काय पण ती थोडं जरा चिंगू स्वभाव आहे माझा काही खरं नाही बरं त्याला जाऊ का मी घरी आता हा जा हा. हा तेवढे 300 रुपये दिले तुला ध्यान राहू द्या अरे देईन ना यायला, झाले आता बी सुरू. यायला, लगेच झाले ना आपण साठायला. सांगून आता ठेवलं सांगत नाही. होते पैशाची किंमत आणि लगेच झाले सुरू टाकते मी त्यांच्याकडून पैसे मागवले का टाकते चालेल. त्याचा स्वभाव तसा आहे सुगंधा मीच हावळा पैशाला तसं नाही, हिशोब व्यवहार पण पाहिला पाहिजे ना रे मग चल